नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. कागल चेक पोस्टवर प्रकाश बेलवडे यांना मारहाण झाल्याचा आरोप. कोल्हापूर विभागाचा 10वीचा निकाल. तावडे परिसरातील अनधिकृत बांधकाम धारकांना महानगरपालिकेच्या नोटिसा. अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा केली. इराण अमेरिका युद्धबंदी पुन्हा धोक्यात. या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे सविस्तर विश्लेषण आजच्या बातमीपत्रातून जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे. कागल चेकपोस्टवर प्रकाश बेलवडे यांना मारहाण झाल्याचा आरोप. कागल येथे असलेल्या चेकपोस्टवर प्रकाश बेलवडे यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. बेलवाडे यांनी कागल चेकपोस्ट नाक्यावर बॅरिगेट लावल्याचा आरोप करण्यात येत आहे. यातून शाब्दिक वादावादी होऊन बेलवाडे आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी वैभव यादव यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनेक वेळा त्यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह गोकुळच्या संचालकांच्या वर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत असला तरी हा वाद कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दोन्ही बाजूने तक्रार देण्यात आली आहे. पुढील बातमी आहे. 10वीचा निकाल जाहीर. कोल्हापूर विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत 1.40% घट. 10वीचा कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47% लागलाय. यावर्षी सुद्धा कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक कायम राखला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात 1.40% घट झाली आहे. यावर्षी उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली असून मुलींचे मुलांपेक्षा 3.50% उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचा 96.67% निकाल लागला असून गतवर्षीपेक्षा 0.85% घट झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. 12वी प्रमाणे 10वीच्या निकालात देखील कोल्हापूर विभागाची पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात आला. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47% लागलाय. यावर्षी सुद्धा कोल्हापूर विभागानं राज्यात दुसरा क्रमांक कायम राखला आहे. पण गतवर्षीच्या तुलनेत निकालात 1.40% घट झाली आहे. कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणीमुळे गैरप्रकारांना आळा बसल्याने निकाल घटल्याची माहिती प्रभारी विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी दिली आहे. या निकालामध्ये कोकण विभागाने 97.62% राज्यात पहिल्या क्रमांकावर बाजी मारली, तर कोल्हापूरनं 95.47% दुसरा क्रमांक पटकावला. 2021चा अपवाद वगळता मागील 11 वर्ष दुसरा क्रमांक टिकवण्यात कोल्हापूर विभागाला यश मिळालं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा मिळून असणाऱ्या कोल्हापूर विभागांतर्गत 1,29,006 जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1,23,171 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास एकूण 54,101 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 52,304 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. तावडे हॉटेल परिसरातील त्या मिळकत धारकांना उद्या शनिवारपासून पुन्हा लागू करण्यात येणार नोटीस. महानगरपालिकेने गांधीनगर रस्त्यालगत असलेल्या मिळकत धारकांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावल्या होत्या. परंतु आता न्यायालयाने 15 दिवसांची मुदत दिल्याने या मिळकत धारकांना आता उद्या शनिवारपासून पुन्हा नव्याने नोटीस दिल्या जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम आदेशानंतर महापालिका प्रशासन आक्रमकपणे कारवाईच्या तयारीला लागले होते. त्यानुसार 7 दिवसात अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस पालिका प्रशासनाने दिली होती. या नोटीस विरोधात काही मिळकत धारकांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर बुधवार, गुरुवार असे 2 दिवस सुनावणी झाली. याचिकांच्या सुनावणी दरम्यान सर्किट बेंचने सर्वोच्च न्यायालयाच्या 13 नोव्हेंबर 2024 नुसार अनधिकृत बांधकामावरील कारवायांच्या बाबत कारवाई संदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती कारवाई करावी असे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांनी 7 दिवसांची नोटीस फारच कमी कालावधीची असल्याने किमान 15 दिवस मुदत द्यावी अशी विनंती करण्यात आली. ती सर्किट बेंचने मान्य केली. महानगरपालिका प्रशासन न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करणार आहे. त्यानुसार आज वकिलांचा कायदेशीर सल्ला घेऊन नोटिसा तयार करण्यात येत आहेत.
एकूण 204 अतिक्रमणधारक असल्याने त्यांना या नोटीस द्याव्या लागणार आहेत. त्यानुसार उद्या शनिवारपासून या नोटीस लागू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. पुढील बातमी आहे बंगालमध्ये शुभेंदू पर्व. मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब. अमित शहांची अधिकृत घोषणा. पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे विधिमंडळ नेते आणि राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने 294 पैकी 207 जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवल्यानंतर आज नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1950 मध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जो विचार पेरला त्याचे फळ आज 2026 मध्ये मिळाले आहे. गंगासागर ते गंगोत्री पर्यंत आता भाजपचे विचार रुजले आहेत असे उद्गार शहांनी काढले. कम्युनिस्टांची राजवट आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी निर्माण केलेले भयाचे वातावरण संपवून आता विवेकानंद आणि टागोरांच्या विचारांचा सोनार बांगला घडवण्याची शपथ त्यांनी घेतली. पुढील बातमी आहे आखातात पुन्हा धग. इराणचा UAE वर क्षेपणास्त्र हल्ला. अमेरिकन तेलवाहू जहाज ताब्यात. युद्धबंदी धोक्यात. आखातातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील नाजूक युद्धबंदीला शुक्रवारी मोठे तडे गेले. युनायटेड अरब अमिरातच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले, ज्याला अमिरातच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने ओशन कोई तेलवाहू जहाज आपल्या ताब्यात घेतले आहे. इराणच्या तेल निर्यातीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली. आखातात दोन्ही देशांकडून गोळीबार झाला असला तरी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांना क्षुल्लक संबोधून अद्याप युद्धबंदी लागू असल्याचे म्हटले आहे. आशियाई देशांच्या आशियान नेत्यांनी या युद्धाच्या आर्थिक परिणामांवर तातडीने चर्चा सुरू केली आहे. सध्या हॉर्मुझमध्ये 1500 जहाजे आणि 20,000 खलाशी अडकल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या सागरी संघटनेने दिली आहे. 1500 जहाजे अडकल्याने जागतिक पुरवठा साखळी कोलमडण्याच्या मार्गावर आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.